ब्रेकनंतर आपलं स्वागत. थेट जाऊयात. उद्धव ठाकरे हंबरडा मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होते आणि उद्धव ठाकरे मोर्चाच्या स्थळी पोहोचलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकार विरुद्ध हंबरडा मोर्चा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरते. मराठवाड्यामध्ये अभूतपूर्व अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. जमिनी खरडून गेल्यात. हातीचा घास हिरावून घेतलेला आहे आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, हेक्टरी 50,000ची मदत मिळावी या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरतीये. अतिवृष्टीग्रस्तांसाठी उद्धव ठाकरे हे हंबरडा मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी होण्यासाठी पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय. उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आहेत. या मोर्चावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. शिंदे फडणवीसांनी या मोर्चावरती टीका केलेली होती. जर उद्धव ठाकरेंनी आरसा पाहिला किंवा सरकारनं जाहीर केलेली मदत पाहिली तर ते अशा पद्धतीचा मोर्चा रद्द करतील अशी प्रतिक्रिया देण्यात आलेली होती. आता उद्धव ठाकरे क्रांती चौकात पोहोचले. त्यांच्यासोबत संजय राऊत असल्याचं देखील आपल्याला दिसतंय. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत मिळावी आणि त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. एमआयएमचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. कारण का जर उद्धव ठाकरेंनी आम्हाला बोलवलं तर आम्ही या मोर्चात सहभागी होऊ. शेतकऱ्यांसाठी जो प्रश्न उपस्थित करेल त्यांच्यासोबत आम्ही असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं होतं. तर हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. याच्यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं असं अंबादास दानवे म्हणालेले होते. त्यामुळे या मोर्चामध्ये एमआयएमचा सहभाग असतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. क्रांती चौकातलं हे ठिकाण आहे आणि तिकडे उद्धव ठाकरे पोहोचलेत. कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील. कृष्णा, मोर्चाला काही वेळातच सुरुवात होईल. उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. काय अपडेट्स आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि नेते आहेत ते करत आहेत. यानंतर ते थेट मोर्चामध्ये सहभागी होतील आणि हा मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातून मार्गस्थ होईल आणि हा मोर्चा पोहोचेल. आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे स्वतः या मोर्चामध्ये पायी चालणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता ते लोकांना अभिवादन करत आहेत आणि त्यानंतर ते या मोर्चामध्ये सहभागी होतील. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्या, त्याचबरोबर पीक विम्याच्या अटी आहेत त्या शिथिल करा, यासह अन्य मागण्या या ठिकाणी या मोर्चामध्ये करण्यात आलेल्या आहेत. जसं की 7 कोरा करावा, कर्जमाफी करावी आणि यानंतर आता उद्धव ठाकरेंनी काल टीका देखील मोठ्या प्रमाणात केली. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, इतर नेत्यांनी देखील टीका केलेली होती आणि त्यावर आता ते काय उत्तर देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र काही वेळातच छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून हा मोर्चा मार्गस्थ होईल आणि त्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. आता सध्या या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतोय आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एमआयएम सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहे का? एमआयएम मोर्चामध्ये सहभागी होणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे मोर्चामध्ये पाठिंबा दिला परंतु प्रत्यक्ष सहभागी होणार नाहीत असं त्यांनी म्हटलंय. आता आपण हे दृश्य पाहत आहोत की ध्वज या ठिकाणी फडकवला गेलेला आहे, भगवा ध्वज. आणि खरं तर हा मराठवाडा हा कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र त्या तुलनेनं एवढा प्रतिसाद असायला एवढा आता दिसत नाही. पुढे वाढला तर काही सांगता येत नाही. मात्र उद्धव ठाकरे असतील, इतर मोठे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि काही वेळातच हा मोर्चा या ठिकाणी मार्गस्थ होईल. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मागण्या या मोर्चाच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्या अनुषंगानं या मोर्चाची सध्या सुरुवात होतीये. शिवसेनेचे मराठवाड्यातले, छत्रपती संभाजीनगरमधले सगळे महत्त्वाचे नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहिलं कृष्णा की अनेकदा टीका सुद्धा झाली या मोर्चावरती. सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज जर त्यांनी पाहिलं किंवा उद्धव ठाकरेंनी आरसा जर पाहिला तर हा मोर्चा ते रद्द करतील असं सत्ताधारी म्हणाले होते. नाही, निश्चितच हे मुख्यमंत्र्यांचं वाक्य होतं. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेण्यासाठी आले तेव्हा. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांनी कधी कधी हंबरडा फोडला
अशा प्रकारची जहरी टीका त्यांच्यावरती केलेली होती. मग 80 जागा लढल्या, म्हणजे आम्ही 80 जागा लढल्या, 60 जिंकल्या. त्यांनी 100 जागा लढल्या, 20 जिंकल्या. त्यावेळी देखील त्यांनी हंबरडा फोडला होता, असे जहरी टीका त्यांच्यावरती केली होती. या सगळ्याला आता ते कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की ते मोर्चाला ज्यावेळेस संबोधित करतील त्यावेळेस निश्चित या टीकेला ते उत्तर देतील. आता आपण पाहिलं तर या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनेक नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत, ज्यामध्ये अरविंद सावंत आहेत, अनिल परब आहेत, त्यानंतर आपण पाहिलं तर संजय राऊत आहेत, आदित्य ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे या मोर्चाला काही वेळात सुरुवात होईल. मात्र सगळ्यांना प्रतीक्षा निश्चित आहे की कर्जमुक्ती आणि इतर मागण्यावरून उद्धव ठाकरे सरकारला कशा पद्धतीनं धारेवरती धरतात आणि कालच्या ज्या नेत्याने टीका केल्या त्याला कसं उत्तर देतात. कृष्णा, या मोर्चाचा संपूर्ण रूट कसा असणार आहे? कुठे कुठे हा मोर्चा जाणार आहे आणि कुठे त्याची सांगता होईल? किती वाजता सांगता होईल? आता काही वेळात या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. पुढे पैठण गेट मार्गे गुलमंडीला जाईल आणि गुलमंडीमध्ये या मोर्चाचा समारोप होईल. आपण पाहिलं तर हे जे अंतर आहे ते 1.5-2 किलोमीटरचं अंतर आहे आणि हा पायी चालण्यासाठी अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर आज आपण पाहिलं तर शेतकरी भाषण करणार आहेत. म्हणजे अजित पवार यांनी टीका केलेली होती की यांना मुख्यमंत्री करा. ज्या शेतकऱ्यावर टीका केली होती ते शेतकरी संबोधित करणार आहेत आलेल्या शेतकऱ्याला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी देखील हे राजकारण करणारे आहेत असं ज्या शेतकऱ्याला म्हटले होते ते देखील संबोधित करतील आणि उद्धव ठाकरे संबोधित करतील. अशा प्रकारचं भाषण गुलमंडीवरती झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि साधारणपणे अर्धा पाऊण तासात हे 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर पार करायला लागू शकेल आणि त्यानंतर भाषण होईल आणि मग समारोप होईल. अगदी कृष्णा, खरं तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी होतीये, मात्र 31,000 कोटींचा जो आकडा सांगितला जातोय हा आकडाच मुळात फसवा आहे असं खरं तर महाविकास आघाडीचा, उद्धव ठाकरेंचा या सगळ्यांचा आरोप आहे. निश्चितच त्यांचं असं म्हणणं आहे की एनडीआरएफचे जे निकष आहेत त्या पलीकडे 1 रुपया दिला गेलेला नाही. आकडे या ठिकाणी हे गेलेले आहेत, जसं की 8,500 रुपये हेक्टरी मदत असेल ती मिळून या ठिकाणी 17,000 होते. जे एनडीआरएफचे निकष आहेत तेवढे 2 हेक्टरी पैसे या ठिकाणी दिले गेलेले आहेत. जे एनडीआरएफचे निकष आहेत तेच गेले, मात्र हा आकडा फुगवला गेला असा त्यांचा आरोप आहे. आणि तीच इम्तियाज जलील यांनी देखील काल ज्यावेळेस याविषयी प्रतिक्रिया दिली होती तर त्यांनीही म्हटलं होतं की पीक विम्याचा आकडा देखील यामध्ये दाखवला गेला आणि त्यामुळे अशा पद्धतीचे आकडे फुगवले गेले आणि हा आकडा दाखवला गेला असा त्यांचा आरोप आहे. आता जर आपण पाहिलं तर मोर्चाला या ठिकाणी सुरुवात झाली असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल आणि उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अर्ध्या पाऊण तासामध्ये ते ज्यावेळी मोर्चाच्या समारोपस्थळी पोहोचतील त्यावेळी ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर एक शिष्टमंडळ हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन त्यांना या सगळ्या मागण्याचं निवेदन देखील देणार. अगदी कृष्णा, खरं तर या मोर्चाला MIM पण एका अर्थे पाठिंबा दिलेला होता आणि त्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा या त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आपल्याला बघायला मिळालं होतं. निश्चित काल आपण पाहिलं तर माझ्याशी बोलताना MIMचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं होतं की या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जो मोर्चा काढेल त्यांना आमचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे मोर्चा काढत आहे तर त्यांना देखील आमचा पाठिंबा आहे आणि त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर MIM पक्षासह मी देखील त्या मोर्चामध्ये सहभागी होईल असं म्हटलं होतं. मात्र त्यांना कोणी म्हणजे त्यांना ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला मिळत नाहीत. मात्र यातनं एक वेगळं राजकारणचा हा भाग होता की खरोखर